बातमी आहे नंदुरबारमधून। नंदुरबारमधील सातपुडा परिसरात मुसळधार असा पाऊस पडतोय। पिंपळखुटा पुलावरून नद्यावरून यावेळेस पाणी देखील वाहायलाच कळतंय। तर महाराष्ट्र गुजरात मार्ग वाहतुकीसाठी बंद झालाय। मोलगी आणि पिंपळखुटा गावांचा संपर्क देखील तुटलेला आहे। नंदुरबारमध्ये सकाळपासूनच मुसळधार असा पाऊस पडतोय, त्यामुळे पूरसदृश्य परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे। पिंपळखुटा पुलावरून पाणी देखील वाहतंय, तर नद्यांना देखील अनेक ठिकाणी पूर आल्याचं पाहायला मिळतंय। महाराष्ट्र गुजरात हा महामार्ग देखील आता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। मोलगी आणि पिंपळखुटा गावांचा संपर्क तुटलाय। शिवाय प्रशासनाकडून काळजी घेण्याचं आवाहन देखील नंदुरबारमधील सगळ्याच नागरिकांना केलं जात आहे। मोलगी आणि पिंपळखुटा गावांचा संपर्कही तुटलेला आहे। नंदुरबारमधील सातपुडा परिसरातली ही दृश्य आपण बघत आहोत। मुसळधार असा पाऊस पडतोय, या पुलावरून पाणी वाहतंय, त्यामुळे इथं वाहतूक न करण्याचं आवाहन प्रशासनाकडून केलं जातंय। या संदर्भात प्रशांत झवेरी आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर माहिती देत आहेत। प्रशांत, सकाळपासूनच नंदुरबारमध्ये मुसळधार असा पाऊस पडतोय, सध्याची परिस्थिती काय आहे? नक्कीच गेल्या 2 दिवसापासून विश्रांतीच्या नंतर आज सकाळपासूनच नंदुरबारसह जिल्ह्यात तुफान असा पाऊस बरसतो आहे। सातपुडा पर्वत रांगात सर्वात जास्त पाऊस जो आहे तो बरसतो आहे। ही जी नदी आहे, ही नदी गुजरात व महाराष्ट्राला जोडणारी ही प्रमुख नदी आहे। त्याच्यावरनं आता पाणी वाहत आहे, त्याच्यामुळं ओढा नदीवरचा जो पूल आहे तो पाण्याखाली गेलेला आहे आणि दोघीकडची वाहतूक जी आहे ती ठप्प झाली आहे। निश्चितच प्रशांत, त्यामुळे नेमकी कधीपर्यंत ही वाहतूक सुरळीत होते हे बघणं अतिशय महत्त्वाचं असेल। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।